द साऊंड ऑफ सायलेन्स या अप्रतिम कार्यक्रमात आपणा सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करते. मी अंजली तापडिया. प्रेरणाला आपण बघतोय, खूप सुंदर नृत्याविष्कार ती साकार करतीये. स्वरांचं लालित्य आणि तालाचा नादही ती ऐकू शकत नाहीये. पायातील घुंगरांचा आवाजसुद्धा तिच्या कानी पडत नाहीये. आणि कर्णबधिरतेमुळे कधीकधी तर तोल सांभाळणंही अवघड होऊन बसलंय. अशा प्रेरणाला बेभान होऊन नृत्य करताना आपण बघतोय. निसर्गाचं आव्हान ताठ मानेनं पेलतीये ती. संकटांना सहज सामोरी जातीये. आपल्या कामगिरीनं संकटांना लाजवतीये. आणि तुमच्या आमच्यासारख्या फिट असणाऱ्या माणसांना ती जगायचं कसं हा कानमंत्र देतीये जणू. आज तिनं सारा दुबळेपणा टाकून दिलाय आणि ती साऱ्या जगाला ताठ मानेनं सांगतीये, व्यर्थ सारा दुबळेपणा आज असा मी टाकला. सूर्यही येता सामोरी ओंजळीत मी घेतला, ओंजळीत मी घेतला. प्रेरणा आज इतकं आत्मविश्वासानं नृत्य करते, पण तिचा जीवन प्रवास सहज आणि सोपा नव्हताच कधी. प्रेरणा जेव्हा 6 महिन्याची होती तेव्हा तिला अर्धांगवायूचा जबरदस्त झटका आला. ती आता फिल्म दाखवली, त्याच्यातसुद्धा आपण बघितलं. आणि मोठ्या धैर्यानं, मेहनतीनं, डॉक्टरांच्या उपचारानं ती बरी तर झाली. पण जेव्हा ती बरी झाली तेव्हा तुम्हाला कळलं की ती ऐकूही शकत नाही आणि बोलूही शकत नाही आहे. तुमची त्यावेळेसची मनस्थिती कल्पना न केलेलीच बरी. पण अशा मनस्थितीवर आणि अशा परिस्थितीवर तुम्ही कशी मात केली? ज्या क्षणी परिस्थिती माणसावर कोसळते त्या क्षणी प्रत्येक माणूस हा उन्मळून पडतो. मीही किंवा आम्ही दोघंही त्याला अपवाद नव्हतो. आणि जर ती परिस्थिती पोटच्या बाळाची असेल तर माणसं खचून जातात. मी तर इतकी खचून गेले, असं वाटलं की ही जीवनयात्रा संपून टाकावी. याचं कारण असं होतं की एक अपंगत्व असतं तर ठीक आहे ना, चालता येत नाही, कधीही चालू शकणार नाही, ऐकू येत नाही आणि कधीही बोलू शकणार नाही. म्हणजे 3 प्रकारचं अपंगत्व झेलणं ही म्हणजे एक लोळागोळाच. तो लोळागोळा वाढवायचा. शिवाय मुलगी आम्ही असं ठरवलं होतं की एक दिवससुद्धा तिचा क्लास बुडवायचा नाही. जर आपण काही कंटाळा केला, क्लास बुडवला, तर ती त्याच्यापेक्षा जास्त कंटाळा करेल आणि मग ती काहीच करू शकणार नाही. कारण की आमच्या लक्षात आलं होतं की डान्सच्या क्लासवरून आल्यानंतर ती खूप खुश असायची, नाचायची, घरभर इकडं तिकडं पळायची आणि त्यामुळं आम्हाला खूप आनंद व्हायचा. When Prerna came to me, I was just 18 years old and honestly I did not know what I was getting into. So I guess something about youth is always very nice, and that is you take up things without really knowing the consequences. And honestly, neither her mom nor I ever thought that she would really go this far in the pursuit of dance. All we wanted to do was make sure that she was happy doing it, and that she definitely was. सच में इतना डिटर्मिनेशन और प्रेरणा से जो प्रिपरेशन करवा के दी है उन्होंने, मुझे शेक्सपियर की एक पंक्ति याद आ रही है, सक्सेस इज नॉट अ मैटर ऑफ लक बट इट डिपेंड्स अपॉन एडिक्वेट प्रिपरेशन एंड फर्म डिटर्मिनेशन. और ये प्रेरणा में भी शुभिता दीदी ने दिया है. ये डिटर्मिनेशन असंभव को संभव कर दिया है. I would not like to take much credit for what she does because she's born to dance, and I hope to just keep seeing her dance and dance. तुला कसं कळलं की प्रेरणाकडे तू कसा पोहोचलास? त्याचं काही सिक्रेट? पेपरमधून. अच्छा, पेपरमधून प्रेरणाकडे तो पोहोचलाय. कुठल्या पेपरमधून? सकाळ पेपरमध्ये प्रेरणाचं नृत्याविषयी आलं होतं, लेख आला होता. लगेच स्वप्नीलने ते बघितलं आणि तो प्रेरणापर्यंत बरोबर पोहोचला. Personally, for Prerna, I would really like to see her become a good performing artist, create a name for herself, not because she's hearing impaired, but because she's a wonderfully talented dancer. So going ahead, I would really wish that she, works harder, makes a mark for herself, and at least in Pune, if not in Pune alone, but across the world, she's able to showcase her talent just like every other normal artist would want to go.
गिण तुमता तै तै तैयुम तत् तत् ताम किट तगता तै तै तैयुम तत् तत् ताम किट तगताम धित ताम किट तगतै तत् तै किट तगताम धित ताम किट तगतै तत् तै किट तगताम धित ताम ताम तै तत् तै तै ताम धित ताम ताम तै तत् तै तै ताम धित ताम ताम तै तत् तै तै ताम धित ताम ताम. खूप हृदय कार्यक्रम आहे, त्यामुळे शब्द बापुडे केविलवाणी हे खरंच वाक्य खरं ठरावं असा हा कार्यक्रम आहे. ही प्रेरणाला खूप वर्षांपासून मी पाहिलेले ओळखतो आणि तिच्यात झालेला बदलही खूप मी आश्चर्यचकितून बघितलेला आहे. आणि तरी दरवेळेला हे आश्चर्य संपत नाही. तिच्या अंगातली ती सगळी नृत्याची लय किंवा तिच्या चेहऱ्यावरची जी एक्सप्रेशन्स आहेत हे पाहून मला कसली आठवण झाली. मी मगाशी असं आठवत होतो की हा जो होणारा हा आनंद आहे ह्याला काही पॅरलल आपल्या जीवनात काही आहे का. तर मला असं वाटलं की मी एका महादाईच्या मोठ्या जंगलात गेलो होतो, गोवा आणि कर्नाटकच्या बॉर्डरच्या. आणि तिथे त्या मांडवी नदीचा उगम आहे, त्याला महादाई म्हणतात. आणि तिथे झऱ्याचं पाणी प्यालं होतं आणि त्या पाण्याची चव ही मला आजच्याच हिच्या नृत्यातल्या अभिनयावरनं ती मला आठवली. एक शिखरावर गेलो होतो, त्या शिखरावर जेव्हा चढलो तेव्हा पलीकडनं जो वारा आला होता, त्या वाऱ्याचा जो एकदम जो झोत होता तो काहीसा हिच्या आजच्या नृत्यासारखा होता. नंतर किती सांगू असं झालेलं मला की जे अगदी तसं होतं. हिमालयात मी गेलो होतो मध्ये, अशा मी याच्या तळाशी होतो एका शिखराच्या मोठ्या डोंगराच्या, आणि वरती हिमनद्या खाली येत होत्या, त्याचं प्रवाहात रूपांतर होतं आणि ते खाली नदी झाली होती आणि त्याचा खळखळ आवाज अखंड येत होता. तो खळखळ आवाज आज हिच्या नृत्यासारखा होता. असे हे सगळे जे मला आठवले ते असे निसर्गातलेच का आवाज आठवले. ते का असं वाटलं, का नाही मला एखाद्या प्रसिद्ध गायकाची तान आठवली, का प्रसिद्ध एखाद्या चित्रकाराचा स्ट्रोक आठवला नाही. मला हे निसर्गातलेच का असे आवडले, कारण इतकं ते नैसर्गिक आहे, इतकं नैसर्गिक. आणि मला आश्चर्य असं वाटतं की एखादं एक्सप्रेशन चेहऱ्यावर आणणं ह्याला त्याचा पूर्वीचा अनुभव असावा लागतो, माहीत असावा लागतो. हिला कसा काय तो मिळाला असेल, कुठून मिळाला असेल. गुरूंनी शिकवलं ते ताल आणि हे अप्रतिमच आहे, प्रश्नच नाही. अभिनय शिकवला, परंतु तो अभिनयाचा जो अनुभव आहे तो तिला कसा कळला असेल. ते जे संबंध कृष्णाला ते वाढवणाऱ्या त्या यशोदेला होणारा आईचा जो काही आनंद असेल त्याची चव तिला कशी कळली असेल हे मला आश्चर्य वाटतं. म्हणून हे सहाणे कुटुंब ज्या परिस्थितीतनं गेलं ते विलक्षणच आहे. तिने उज्ज्वलाने जे काही लिहिलं आहे ते इतकं साधं सोपं आहे आणि त्यामुळेच ते जास्त मनाला भिडतं, मनाला टोचतं, मनाला आवळून टाकतं. काय हे असं सारखं वाटतं. म्हणजे त्या संस्थेने किती त्रास द्यावा तिला, त्या दोघांनाही. त्या संबंध त्या आंतरजातीय लग्नाची किती चटके बसावीत तिला. हे सगळं म्हणजे विलक्षण आहे. आणि तरी कटुता नाही हो तिच्या मनामध्ये, त्या तिघांच्याही मनामध्ये, की आम्हाला असं का वागवलं असा नाही कुठे विचारच नाही त्याच्या. मला अगदी ज्ञानदेवांची आठवण होते की इतकं संबंध त्यांना छळलं समाजाने, पण कुठेही त्यांच्या सगळ्या वाङ्मयात नाराजीची छटासुद्धा नाही. हे खरं मोठेपण असं मला वाटतं. म्हणून हा एक आपल्यासमोर घडत असलेला एक असा दैदिप्यमान असा एक प्रसंग आहे असं मला असं वाटतं. निसर्गाचं एखादं एक महान रूप आहे असं, आणि ते आपण निहाळायला आपल्याला मिळालं आहे. खरंच मला छान वाटलं आहे असं. ह्या सगळ्या ह्याच्यातनं जे ते सहाणे कुटुंबीय जे केलेले आहेत त्या परिस्थितीतनं काय झालं असेल याची आपण कल्पना करू शकत नाही. जरा आपल्या जीवनात थोडंसं वेगळं घडलं तरी आपण किती अस्वस्थ होतो. जरा एखाद्या माणसाने थोडासा आपल्याला उगाच रागावून बोललं तर केवढा अपमान झाल्यासारखं वाटतो.
केवढा डंख तो किती दिवस तो आपल्या मनामध्ये राहतो. इथं काही नाही. ही परिस्थिती जशी आली तशी गेलेली आहे आणि ही माणसं त्याच्यातनं निर्मळ अशी तऱ्हेची ही उरलेली आहेत. त्याचा त्या परिस्थितीच्या चटक्यांच्यामुळे आलेली कटुता नाही, सुडाची भावना नाही, काहीही नाही. एक निखळ चांगली माणसं याच्यातनं राहिली, त्याचं मला फार आनंद वाटतो. म्हणून आपत्ती जी असते ही माणसाला नेहमीच नको असते. साहजिक आहे, कोणाला वेदना नको असतात, कोणाला वेदना हव्या असतात, कोणालाच नको. पण तरी त्या वाट्याला येतात आणि त्या वाट्याला आल्यावर तुम्ही त्याच्याशी कसं वागताय ह्याच्यावर खरं आहे. म्हणून तुम्ही ज्या वेळेला आपत्तीला संधी समजाल त्यावेळेला त्या आपत्तीची ताकद निघून जाते किंवा कमी होते. हां, आपत्ती आहे ते असू दे, हां, पण मी भिणार नाही आहे. मी माझ्या मुलीची एक एपिलेप्सी म्हणजे फिट येण्याच्या, तिला फिट यायच्या म्हणून, तर तिची स्वमदत गट आहे त्यांच्यासाठी मी एक पोवाडा लिहून दिला होता. असू दे आजार त्याला नाही हो भेणार, त्याला समजून घेऊ छान जगायचं आहे, खचणार नाही नशिबाला बोल नाही, चिंता करू करू मन आता कोरणार नाही, असं ते संबंध आहे त्याच्यामध्ये. म्हणून हे जर आपलं मन आपल्या ताब्यात ठेवलं आणि मनाला असं आपण आवरलं आणि जर योग्य रीतीने आपण त्या परिस्थितीच्याकडे डोळ्याला डोळे देऊन बघितलं, त्याच्या जे काही काय करू शकतो याच्यापासून सुरुवात केली आणि आज जे अशक्य वाटते ते सुद्धा आपल्याला नंतर करता येतं, हे शहाणपण त्याच्यातनं मिळालं. ह्या सगळ्या पद्धतीने हे सगळं उज्ज्वला, कैशव आणि हे सगळे गेलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्या जीवनाला एक वेगळी झळाळी आलेली आहे. माझी एक मैत्रीण आहे, तिला मतिमंद मुलगी झाली, ती खचली नाही आणि तिने नॉर्मल मुलांच्या शाळेत तिला ठेवण्या इतकी त्या मुलीची घरी तिने प्रगती करून घेतली. रंग ओळखायला शिकवले, काय 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 बापरे. आणि त्यामुळे ती नॉर्मल शाळेमध्ये शेवटपर्यंत गेली आणि शाळेनंतर मग तिचं शिक्षण संपलं. आता ती मतिमंद मुलांच्या शाळेत एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करते. तर आता हे त्या मुलीच्या मतिमंदत्वामुळे तिच्या जीवनाला अर्थ आला. त्यापूर्वी ती एक साधी एरवी 4 चौघांसारखी अशी ती बाई होती, परंतु तिचं एकदम आयुष्य झळाळून तिने मग असोसिएशन केली, त्या सगळ्या पालकांचे एकत्र केलं, त्यांना संबंध एक अशा इन्साईट्स त्या सगळ्यांनी मिळून काही वाचन करायच्या, केवढी तरी ॲक्टिव्हिटी वाढली. म्हणून हा आपत्तीचा द्वेष कधी करू नये. आपत्तीला आपण ट्रेनिंगची आपल्याला शिकवण्याची संधी म्हणून पाहूया. हे ते ट्रेनिंगला अलीकडे फिया घेतात ना जबरदस्त, ही आपली ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कधी फी घेणार नाही तुमच्याकडनं. हां, त्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तुमच्याकडनं किती तास तुम्हाला शिकवायचं त्या तासाप्रमाणे इथे तासाचं भानगड नाही. ती आपत्ती तुम्हाला रात्री गदागदा उठवते आणि तुम्हाला अस्वस्थ करते, तुम्हाला ट्रेन करते, अशी ती आपत्ती आहे. म्हणून आपत्तीचा द्वेष नाही करायचा, आपत्तीचं स्वागत करूयात. आपत्तीकडनं काय शिकूयात, तर जगण्याचं जे आपल्यामध्ये जे काही अशी उर्मी असते, जी सर्व्हायवल एक असा टेक्निक असतं, ते आपण वाढवूयात. माझी पत्नी सुनंदा ती कॅन्सरने गेली, त्यानंतर माझ्या याच्यामध्ये ते आपोआप अशा तऱ्हेचं हे आलं की आपण आता डरायचं नाही. हां, आपण आता डरायचं नाही, आपण कोसळायचं नाही. कारण मी कोसळलो तर माझ्या मुली तशाच हे झाल्या असत्या, आमचं मुक्तांगणचं सगळे स्टाफ वेषण सगळंच झालं असतं. त्यामुळे आपण करायचं नाही. आता तिच्याविषयी वाटणारं एकच आपल्यामध्ये जे प्रेमाचं एक्सप्रेशन एकच आहे की तिचं काम पुढे चालवायचं. त्यामुळे हा जो भाग आहे की त्या तिच्या जागेवर जाऊन बसलो आणि ते दुःख पळालं जसं. आता काय करायचं ते कळलं. म्हणून हा आपत्तीमधनं आपण सगळेच जात असतो. कधी आत्ता जात असतो, कधी नंतर जात असतो. कोणी छोट्या आपत्तीत जातं, कोणी मोठ्या आपत्तीत. पण आपत्ती तुम्हाला सोडत नसते. ती तुम्हाला एकदा असं जसं तो वाघ त्या धावून त्या हरणाचं मुंडकं धरून आपटतो, हां, तशी ती तुम्हाला धरून आपटते. पण काही जर समजा मी असं पाहिलेलं आहेत की ते रानगवे किंवा असे काही प्राण्यांनी किंवा गायीने साधं त्या वाघाला असं समजा डोलकावलं की तो वाघ निघून गेला, असं सुद्धा होऊ शकतं. म्हणून आपण आपलं भक्ष्य होऊ द्यायचं की आपण आपलं छानपणे आपल्याला आपला बचाव करून छान जगायचं, हे आपल्या हातात आहे. म्हणून प्रेरणाच्या आईबाबांनी आपल्याला खूप काही शिकवलेलं आहे.
देई कोण संकेत फुलांना उमलण्याचे अन पाखरास बळ झेपावण्याचे. फोडून कवच पिलू बाहेर कसे येते, उजाड धरतीवर लवलवते तृणपाते. चंद्रकोर क्षीण होते, कले कलेने वाढते, अंधार भेदण्याचे बळ कोठून काजव्यात येते. सांगे कोण सूर्यास उगवाया नि मावळाया, सांगे कोण पाखरांना चिवचिवाट कराया. कोणी दिले त्यांना सुरेल स्वरांचे देणे, त्यातूनच उमटले सुखदुःखाचे गाणे. कोणनी कसा हा अफाट पसारा घालतो, तोच ना जो ग्रीष्मात वसंत फुलवतो. पेरल्या त्यानेच तर हृदयी संवेदना अपार, गूढ शांततेस दिली सौंदर्याची किनार. वाहतात मूक आसू बोलत नाही शब्दातून, प्रेम तयाचे तसे अनुभवावे हृदयातून. अफाट ज्ञानासाठी पुस्तक आहे तोकडे, तरल अनुभूतीसाठी शब्द केवळ बापुडे. समाधानाच्या स्मित हास्याची भाषा कोणतीच नसते, हृदयातून तुझ्या त्या हळूच फुलत असते.
तसेच त्याचे रंग एकातून एक प्रकटतात, अलगदपणे आपल्या समोर साकारतात. अंतर्मनीचे चैतन्य गेले ते स्पर्शून, उजळती दशदिशा गेले भ्रम विरून. चराचरास त्याने दिले रूप आगळे, घडवले मला तर त्याने विशेष वेगळे. बनवले माझ्यासाठीच आहे त्याने काही खास, उर्मी नवनिर्मितीची अन सृजनाचा श्वास. आवाजाची दुनिया असे जरी मला पारखी, तरी अंतरंगातून स्वर त्याचे ऐकते मी सारखी. माझ्या मनातल्या शांततेत तोच भरून राहिला, आज त्याच्या चैतन्याचा स्पर्श मी पाहिला. सर्वस्व माझे समर्पित करते तव चरणावर, तुझी कृपा दृष्टी अन कृपा वैभव असेच राहू दे निरंतर, असेच राहू दे निरंतर. I don't think we need words to describe what Prerna is doing. Thank you to all of you all for having turned out here. Please encourage more and more visible children to take up dance into their lives. It will completely alter their lives. Thank you and good night. Dit tam, kita tak ketahui.